गद्दार ज्योतीच्या रडारवर मुंबई होती का असं देखील आता सवाल निर्माण झालेला आहे। कारण ज्योतीनं लालबागच्या राजाची रेकी केली होती अशी महत्त्वाची बातमी समोर येते। ज्योतीकडे लालबागच्या राजाच्या गर्दीचे व्हिडिओ देखील समोर आलेले आहेत। ज्योतीनं 4 वेळा मुंबईचा दौरा केल्याची देखील माहिती समोर आलेली आहे। गद्दार ज्योतीच्या आता अनेक कारनामे समोर येतात आणि ज्योतीच्या रडारवर मुंबई आहे का असं देखील प्रश्न निर्माण झालाय। कारण मुंबईचा 4 वेळा तिने दौरा केलेला होता, सोबतच लालबागच्या राजाची तिने रेकी केली होती अशी देखील माहिती समोर आली आहे। ज्योतीकडे लालबागच्या राजाच्या गर्दीचे व्हिडिओ देखील समोर आले आणि या संदर्भात अधिक बोलूयात आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना आपल्या सोबत आहेत। उर्वशी, ज्योतीकडे अनेक धार्मिक स्थळांवरचे मंदिरांमधले व्हिडिओ समोर आलेले होते आणि आता लालबागच्या राजाचा एक व्हिडिओ सुद्धा ज्योतीकडे सापडलेला आहे। त्यामुळे लालबागच्या राजाची तिने रेकी केली होती असं देखील बोललं जाते। काय अधिकचे अपडेट्स आहेत? ज्योतीने ऍटलिस्ट मागच्या वर्षात म्हणजे जुलै 2024 ते सप्टेंबर 2024 मध्ये 3दा मुंबईमध्ये जे आहे ती आली आहे। वेगवेगळ्या मार्गाने आली आहे, कधी ट्रेनने आली आहे तर कधी बसने। आणि या दरम्यान तिने जे आहे गणेश उत्सव जेव्हा साजरा होत होता त्यावेळीसही आली आहे। गणेश उत्सवात आपल्याला माहिती आहे लाखोंमध्ये भक्त एकत्र होतात आणि ते कुठे ना कुठे एक सेन्सिटिव्ह झोन असंही पाळलं जातं। या सगळ्यांच्या दरम्यान तिने व्हिडिओ जर घेतला आहे तर ते व्हिडिओ तिने रेकीसाठी घेतलाय का हा एक प्रश्न निर्माण होतो। सध्या तिचे सगळ्या इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स जे आहेत ते सीज केले आहेत इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीजने आणि त्यातच हे सापडलं गेलं आहे की ज्योती जे आहे 3दा मुंबईने तिने ट्रॅव्हल केलाय आली आहे। तिसरी विजिट जी होती ती एक लक्झरी बसने होती। पहिली विजिट जी आहे ती कर्नावती एक्सप्रेसने मुंबई आली आहे। म्हणजे ऑगस्ट 2024 मध्ये अहमदाबाद ते मुंबई एक कर्नावती एक्सप्रेसने आली आहे। नंतर दुसरी विजिट आहे तीही तिने ट्रेनने केलं, ती पंजाब मेलच्या ट्रेनने आली आहे। तिचा व्हिडिओ आहे जिथे तिने असं सांगितलं आहे की बघा हा ती पंजाब मेल आहे जी एकदा मुंबई आणि पेशावर म्हणजेच पार्टिशनच्या पहिले मुंबई आणि पेशावरला कनेक्ट होत होते। म्हणजे तिचे जे वाक्य होते तेही खूप सांभाळून बघण्यासारखं आहे। या सगळ्या गोष्टी रडारमध्ये आहे। आणि तिसरी विजिट जी होती ती लक्झरी बसने होती। सध्या NIA जी आहे आणि ज्या दुसऱ्या एजन्सीज आहेत ते मिळून या सगळ्या इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सला सध्या इन्व्हेस्टिगेट करतायत। त्याची स्क्रुटिनी होती आहे, पाहणी होती आहे। कारण की हिने मुंबईत व्हिजिट तर केला आहे पण या सगळ्या ज्या मुंबईच्या व्हिडिओज आहेत ते रेकीसाठी पण वापरले का, कारण की हे खूप सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन आहे। आपल्याला माहिती आहे डेव्हिड हेडलीने पण 2008च्या मुंबई टेरर अटॅकच्या वेळी अशाच रेकी केलेल्या सिद्धिविनायक टेम्पलमध्ये, सिद्धिविनायक मंदिरात आणि नंतर आजूबाजूच्या पण जागांना घेऊन अशाच व्हिडिओज घेऊन रेकी केलेले। तर ज्योती मल्होत्राने पण डेव्हिड हेडली सारखंच रेकी करून काय पाकिस्तानला मेसेज दिलाय का, इन्फॉर्मेशन दिलाय का, असा हा प्रश्न निर्माण होतो। उर्वशी, ज्योतीची आता कसून चौकशी केली जाते, अनेक धक्कादायक खुलासे देखील समोर येत आहेत। ज्योती मुंबईमध्ये येऊन कुणाला भेटलेली असू शकते का, काय वाटतं? सध्या आपल्याला ज्या एक्सक्लुझिव्ह इन्फॉर्मेशन जी मिळती आहे सोर्सेस कडून ते हे आहे की मुंबईत ती गणेश उत्सवच्या दरम्यान पोहोचली आहे। इथे ज्या वेगवेगळे गणेश उत्सव जिथे जिथे साजरा होतात दर्शन करायला गेली आहे। त्यात मुंबईचा राजा म्हणजे आपला गणेश गल्लीचा मुंबईचा राजा, लालबागचा राजा, या सगळ्या ठिकाणी ती गेली आहे। आणि तिने जी गर्दी आहे ती खूप एक्सटेन्सिव्हली त्याचा व्हिडिओ शूट केला आहे। वेगळ्या वेगळ्या ज्या गल्ल्या आहेत, गर्दी आहे, जे एक लोकल लेआउट जसं असतं त्याच्याने ऑटोमॅटिकली कळून येतं जेव्हा व्हिडिओज घेतले जातात की एंट्री आणि एक्झिट पॉइंट काय आहेत, तर आणि तिकडचा सराउंडिंग इन्फ्रास्ट्रक्चर। तर या सगळ्या गोष्टींमध्ये चौकशी सुरू आहे। सध्या मुंबई रडारवर होतं का हा प्रश्न निर्माण नक्कीच आहे, कारण की ज्या प्रकाराने व्हिडिओज घेतले गेले त्यात खूप असे प्रश्न निर्माण होतात। उर्वशी, काही आणखी मंदिरांची रेकी केल्याचं देखील ज्योतीच्या तपासामधून समोर आलेलं होतं। त्यामुळे आता हे जे काही धार्मिक स्थळं आहेत त्यांच्यासाठी काही अलर्ट देण्यात आलेला आहे का? सध्या जे आहे स्क्रुटनीच्या अंडर आहे, इन्व्हेस्टिगेशनचा हा भाग आहे। म्हणून सगळ्या गोष्टी ज्या आहेत अजून बाहेर आले नाहीत की नेमकं ती कोणाला भेटली आहे का किंवा पुढे काय हे झालंय। तर म्हणून इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीज
अजून डिटेल्स देतील. पण नक्कीच मुंबई ज्या प्रकाराने की लोकेशन आहे आणि आपल्याला माहिती आहे की मुंबई सॉफ्ट टार्गेट राहिली आहे नेहमी. 2008च्या पण 26/11/2008च्या पण टेरर अटॅकला घ्या किंवा अदरवाईज पण, म्हणून टेरर ऍक्टिव्हिटीजला घेऊन जे आहे मुंबई नेहमीच अलर्टवर असते. तिकडच्या पोलीस सांगा किंवा ऑथॉरिटीज सांगा ते अलर्टवर असतातच, पण इंटेलिजन्स एजन्सीजने अलार्म रेज केला आहे कारण की हिचं एक नाही 3दा मागच्या एका वर्षात मुंबईचं व्हिजिट झालं. मग नक्की सुरुवाशी तर ज्योतीनं 4 वेळा मुंबईचा हा दौरा केला होता, आता उघड देखील झालेला आहे. सोबतच तिनं लालबागच्या काही जिच्याकडे लालबागचे काही गर्दीचे व्हिडिओ देखील सापडलेले आहेत, त्यामुळे या व्हिडिओवरून तिनं लालबागची रेकी केली होती असं देखील बोललं जात आहे. तर कर्णावती एक्सप्रेसमध्ये ती फिरली होती, मुंबईतील बसेसमध्ये देखील ती फिरली, मुंबईतील देवळात फिरली, लालबागच्या राजाची रेकी केली. कारण लालबाग मधील काही गर्दीचे व्हिडिओ तिच्या मोबाईलमध्ये सापडलेले आहेत. लालबागच्या राजाच्या गर्दीचे व्हिडिओ तिने काढलेले आहेत. तर ज्योती आतापर्यंत 4 वेळा मुंबईमध्ये आलेली होती, त्यामुळे गद्दार ज्योतीच्या रडारवर मुंबई आहे का असं देखील आता प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण लालबाग मधील गर्दीचे काही व्हिडिओ देखील तिच्या फोनमध्ये सापडलेले आहेत. आतापर्यंत अनेक मंदिरांना या ज्योतीनं भेट दिलेली होती, त्यामुळे ही मंदिरं देखील ज्योतीच्या रडारवर होती का या अनुषंगाने देखील आता तपास यंत्रणा तपास करतात.